नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, ही आहे दुपारची 4चं टायमिंग आहे. तर आमच्या गावचं म्हणजे मनेराजरे पाहुणे आले होते लग्नपत्रिका द्यायला. तर असा खूप असा उकाडा होता. म्हटलं चला मस्त असं सरबत वगैरे बनवू. तर मग त्यांच्यासाठी असं सरबत बनवायला मी चालू केलेलं आहे. आणि उन्हाचं असं चहा पाहुण्यांना द्यायचं म्हटलं तरी पण चहा गरम येईन, त्यामुळं काय चहा देऊ शकत नाही. त्यामुळे म्हटलं चला चहा जरा सरबत वगैरे करू गार पाण्याचा. तर इथं सरबत वगैरे बनवून घेतला आणि त्यांना दिला. तर आता थोड्या वेळानं आमच्याकडे पाणी वगैरे येतं, तर नंतर पाणी वगैरे भरायचं. मगाशी गावात दुपारी काय झालं, पहिला तिथे एक माणूस आला. तो लिंबू आणायला गेला होता, थांबला होता. आणि म्हणजे तो त्या बाईपाशी लय जिकिरी करायला की मला 20ला 4च लिंबू द्या, 4च लिंबू द्या. ती बाई सरळ नाही म्हणते, काय देत नाही. तो माणूस निघून गेला. मी त्याच्या मागं लगेच मी गेलो आणि मी काय म्हटलं, लिंबू कसा आहे? तर ती बाई काय म्हणते, 10ला 4, 10ला 3, 10ला 2. म्हटलं ती 10ला 3 आहे, आपलं 20ला 3 आहे, त्यातलं द्या मला. नंतर मी 20 रुपये दिलं आणि लिंबू दिलं आणि 3 लिंबू मला तिने दिलं. आणि नंतर अजून एक लिंबू दिला आणि मला म्हणली, जी माणसं लई जिकिरी करतात ना त्यांना मी देत नाही, पण जी जिकिरी करत नाहीत, व्यवस्थित देतात, त्यांना मी 4 लिंबू देते. म्हणजे लई जिकिरी करून मी काय उपयोग नाही. रोज तुम्ही बाजारात जाताय, रोज बार्गेनिंग करायचं, हीच द्या मला, एवढ्यालाच द्या, 5च कमी करा, 10च कमी करा. म्हणजे एखादा शेतकरी वगैरे असतो त्याला द्यायचं ना 10-15 रुपये जास्त, काय फरक पडतो. तुम्ही जर मन मोकळेपणाने देताय ना तर तुम्हाला लोक देतात. जास्त जबरदस्ती करायची नाही. बरोबर आहे, शेतकऱ्यांना पण परवडलं पाहिजे. हां, तेच. मग त्यांना पण एवढं शेतामध्ये कष्ट करावं लागतं. ते शेतामधून ते काढायचं, पुन्हा धुवायचं, स्वच्छ करायचं, नंतर बाजारात घेऊन बसायचं, असं होतंय ना. परत एका जागी किती वेळ बसायचा. हा, मग एखादा किती वर्ष संध्याकाळी बसलं तर मच्छर वगैरे चावतात. मग असं होऊन बसतंय. मग शेतकऱ्यांना पण परवडलं पाहिजे. तर त्याला काय भाजी आणल्या दाखव. तर होतो का खाली सगळं. मावत. आणि भाज्या त्या दिवशी बघा गेलतो आम्ही गुरुवारी. तर गुरुवारी बाजार कसं लांब आहे ना, त्यामुळं काही जास्त भाजीपाला आणलेला नव्हता. तर शनिवारी इथं आमच्या घराजवळ बाजार आहे ना, तर त्यामुळे असा भरपूर भाजीपाला आणलेला आहे. म्हणजे भरपूर असं नाही, जेवढा आपल्याला लागतोय तेवढाच आणला आहे. जास्त प्रमाणात आणून काय होतंय माहिती आहे का, सुकून जातो. त्यापेक्षा थोडंच आणायचं. आमच्याकडं आठवड्यातून 3 बाजार भरतात, त्यामुळे थोडाच भाजीपाला आणतो आम्ही. दोडका दोडके कसा आणले आणला? अर्धा किलो, 20ला अर्धा. 20ला अर्धा किलो दोडके आणलेत. भेंडी 10ला पावशेर, 20ला अर्धा. 20ला अर्धा किलो भेंडी आणली. बटाटे बटाटे 25ला किलो, 30ला सव्वा किलो. हां, 30ला सव्वा किलो बटाटा झालेला आहे. कांदा पण 25ला किलो, टोमॅटो 20ला किलो, हां मिरची 20ला पावशेर, हां कोथिंबीर 10 रुपयाची. आणि स्वीट कॉर्न मक्का आणलाय पावशेर, 30 हां, तो रुपये. पण आता भाजायचा आहे. तर हा मक्कान आपण मस्त असं कांदा वगैरे भाजून, कोथिंबीर आणि आपल्या जो थोडासा काय मसाला जे असेल ते टाकून आपण मस्तपैकी ते भाजून शकतोय. आणि कोथिंबीर भेंडी 10 रुपयाची आणलेली आहे. 10 रुपयाची आहे. आणि एक मांजर. आणि काही नाही आणले, वांगी आणलेत, मिरच्या आणल्यात. वांगी पण एकदम ताजी फ्रेश भाजी मी आणत असते. कारण पूर्ण बाजार आपला फिरायला लागला तरी चालेल, पण आपलं भाजी वगैरे छानपैकी आणायची. अद्रक पण आणलेला आहे 10 रुपयाचा. तर मग आणि भाजी मार्केटमध्ये नंतर गेलो आम्ही, पाहुणे वगैरे गेल्यानंतर. म्हणजे पाहुणे गेल्यानंतर पाणी वगैरे भरलं, घरातलं कामं वगैरे आवरली. आणि संध्याकाळी इथं कसं जवळ भाजी मार्केट असल्यामुळं आम्ही उशिरानंच गेलो होतो. तर जरा भाजी वगैरे आणली. तर परवा गुरुवारी भाजी आणलेली आम्ही थोडीच आणली होती, कारण ती भाजी मार्केट खूप घराजवळ लांब आहे, त्यामुळे जास्त काही आणलेलं नाही आम्ही. तर म्हटलं चला आता शनिवारी इथं जवळ भाजी मार्केट आहे, तर भाजी अशी आणू. तर जाऊन भाजी वगैरे सगळं घेऊन आलो. आणि इथं मक्का आणलेले आहेत बघा, आता ते गोड मक्के असतात ते. तर त्याला मी काय केलं, कांदा वगैरे भाजला छानपैकी आणि जिरं, आपलं कोथिंबीर असं, आणि काही मसाला असला तर मसाला वगैरे टाकायचा आणि छान लाल तिखट पण टाकायचं बरं का, मीठ. तर खायला खूप छान लागतं. तर पण काय करायचं, चांगलं भाजावं लागतं बरं का, भरपूर वेळ भाजावं लागतं, ते लवकर भाजतच नाही. नाही तर मग आपण शिजवलं तरी पण चालतं. काय करायचं, आपण जसा भात शिजाय टाकतो ना, असं
पण त्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही मक्कामध्ये. कुकरच्या डब्यामध्ये मक्का धुवून वगैरे स्वच्छता ठेवायचं आणि म्हणजे कुकर लावायचा. मग 2-3 शिट्ट्या झाल्या की मक्क छानपैकी शिजतं आणि नंतर मग नमक वगैरे लावून खाल्लं तरी पण चालतं. तर मी म्हटलं चला त्यापेक्षा आपण भाजलेलंच बरं, म्हणून कांदा बिंदा घालून असं छानपैकी भाजलं आणि बरंच उशीर भाजलं बरं का. त्यानंतर भाजलं मी, कारण पहिल्यांदाच भाजलं होतं. मी काय करत होते की शिजवूनच घ्यायचे, शिजवून छान लागतं म्हणून. तर आणि भाजल्यानंतर सगळ्यांना वाटून दिलं खायला, गरम गरम म्हणलं खायला छान लागते. तर आपला व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक कमेंट नक्कीच करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे मक्क भाजून खावा, छान लागतात बरं का. आता मिस्टर येऊन बसलेत, मिस्टरांना पण दिलं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.